या मंदिरात भगवंताच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घ्यायला मिळते। इथे भगवान विष्णूंची पावले उमटलेली आहेत। या ठिकाणी भीमा नदी चंद्राच्या आकाराची होते। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी आलो आहे पंढरपूर मध्ये भगवान विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी। तर आम्ही काल रात्री श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठुरायांचे दर्शन घेतले। त्याचसोबत आम्ही रुक्मिणी मातेचे सुद्धा दर्शन घेतले। आपल्या देशात ते कमीच मंदिर आहे ते भगवंतांच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घ्यायला मिळते। त्यांपैकीच एक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। या मंदिरात विठू माऊली एका विटेवरती उभे आहेत। तर त्या मागची एक कथा अशी आहे की श्री पुंडलिक महाराज हे त्यांच्या माता पितांची खूप सेवा करत असत। त्यांच्या याच मातृपितृ सेवेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांच्या दारी आले। त्यावेळी पुंडलिक महाराज त्यांच्या माता पितांची सेवा करत होते, त्यामुळे ते भगवंतांच्या स्वागतासाठी जाऊ शकले नाही। त्यांनी त्यांच्या जवळ असलेली वीट लांबूनच फेकली व त्या विटेवर विष्णू भगवान यांना उभे राहण्यास सांगितले। भगवान विष्णू त्या विटेवरती उभे राहिले। तेव्हापासूनच भगवान विष्णूंच्या या रूपाला विठ्ठल भगवान म्हणून ओळखले जाते। आज देखील मंदिरात विठू माऊली त्याच विटेवरती उभे आहेत। आज आमचा पंढरपूर मध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही इथे असलेल्या बाकी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। सर्वात पहिला आता आम्ही चंद्रभागेच्या काठी आलो आहोत। ही भीमा नदी आहे जी पंढरपूर मध्ये येता येता चंद्राच्या आकाराची होते। त्याचमुळे भीमा नदीला ते चंद्रभागा असे म्हटले जाते। भाविक सर्वात पहिला चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि मग विठुरायांचे दर्शन घेतात। या चंद्रभागेच्या काठी श्री विठ्ठल भगवानांचे परमभक्त श्री पुंडलिक महाराजांचं मंदिर आहे। हे मंदिर चंद्रभागेच्या काठी असल्यामुळे पावसाळ्यात हे मंदिर कधी कधी अर्धा पाण्यामध्ये सुद्धा असतो। मंदिरात पुंडलिक महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते जवळच त्यांच्या माता पितांचे मंदिर आहे। आता ह्या पायऱ्यांनी वरती आल्यानंतर ते जवळच श्री द्वारकाधीश मंदिर आहे। आता मी ज्या मंदिराजवळ आलो आहे ते मंदिर श्रीकृष्णांचे आहे। पंढरपूर मध्ये येणारे भाविक पहिला ह्या मंदिरामध्ये दर्शन घेतात आणि मग आपल्या यात्रेची सुरुवात करतात। आता मी पंढरपूरच्या अशा एका मंदिरामध्ये आलो आहे ज्या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम व असंख्य देवस्थानांचे दर्शन एकाच मंदिरामध्ये होते। या मंदिराला एकाडी महाराज मठ असे म्हणतात। हे मठ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 1 ते 2 किलोमीटरांच्या अंतरावर आहे। या मंदिरात समुद्र मंथन, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ अशा अनेक देवी देवतांचे दर्शन होते। इथे भगवान विष्णूंच्या 12ही अवतारांचे दर्शन होते। त्यासोबत इथे ऋषी मुनींचे सुद्धा दर्शन होते। इथे खूप साऱ्या गुफा सुद्धा बनवलेल्या आहेत, जसे गरुड, साप अशा अनेक गुफांचे स्वरूप बनवलेले आहेत। संपूर्ण मठाला बघण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतील। जर तुम्ही पंढरपूर मध्ये येत असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या। आता मी अशा ठिकाणी चाललो आहे ज्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या चरणांचे साक्षात दर्शन होते। या ठिकाणाला विष्णुपद असे म्हणतात। ते श्री विठ्ठलांची परमभक्त संत जनाबाईंचे मंदिर आहे। आणि याच ठिकाणी भगवान विठ्ठल संत जनाबाईंना भेटायला आले होते। ते चंद्रभागेच्या मधोमध त्या दगडावरती भगवान विष्णूंचे पायांचे ठसे उमटलेले आहेत। आणि ह्या ठिकाणी तुम्ही बोटीतून सुद्धा येऊ शकता। हे होते पंढरपूर मधील श्री विठुरायांचे दर्शन। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय जय रामकृष्ण हरी।